गोड भजी आहे, बटाटा वडा आहे, पट्टी समोसा आहे आणि नॉर्मल समोसा. मंडई अंबाडीला आहे ना, मच्छी मार्केट लागलेलं आहे. या माशाचं नाव मला काय माहिती नाही. कुठला मासा राहता हा? चाळणीत जातो. पण जास्त पॉलिश केल्याने काय होतं तांदळाला? आपण टेस्ट करूया आता. भूक लागल्यावरती मंडळी जो घास असतो ना पहिला, नमस्कार मंडळी, सगळ्यांना सुप्रभात. आजचा व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे, आपण नाशिकला चाललेलो आहे तांदूळ बघण्यासाठी, आपल्या शॉपसाठी विकत. व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की नाशिकमध्ये कुठल्या प्रकारे कसं तांदळाची क्वालिटी असणार आहे, काय असणार आहे, पूर्ण पडताळणी करूनच आपण माल उचलणार आहे. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट नक्की करा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. अंबाडी नाका, तिथे आपण अंबाडी नाक्याला पोहोचलेलो आहे. वजेश्वरीच्या पुढे. वजेश्वरीचा रोड खूपच आता म्हणजे 50% झाला आहे, 50% काम बाकी आहे. तर पुढे जाऊन आपल्याला हायवे भेटणार आहे, त्याच्यामुळे आपण इथे ब्रेकफास्ट करायला थांबलो. लास्ट जी चुकी केलेली ती चुकी न करता आपण वज्रेश्वरीवरून आलो आहे. समृद्धी झाला नाही अजून. सगळे नाश्ते आहे, गरम गरम वडापाव भेटणार तुम्हाला अंबाडीवरून आलं की. सगळं हे पूर्ण मार्केट एरिया आहे हा पूर्ण आपला. अंबाडीवाल्यांनी जर अंबाडीवरून कोण बघत असेल तर नक्की लाईक करा आपल्या व्हिडिओला. आणि हे बघा, गरम गरम वडापाव आणि समोसा आणि गोल भजी आहे. हे गोड भजी आहे, बटाटा वडा आहे, पट्टी समोसा आहे आणि नॉर्मल समोसा आहे. हे नक्की काय ते मला माहिती नाही. तो बोलतोय गोड भजी आहेत म्हणून. लेट्स सी. आपलं वडापाव आणि पट्टी समोसा आलाय. पट्टी समोसा पण एक हलकासा गरम आहे. हर्ष देतात त्यात मला वडापाव बनवून. वडापाव खाऊया चला. मंडई अंबाडीला आहे ना, मच्छी मार्केट लागलेलं आहे. या माशाचं नाव मला काय माहिती नाही. कुठला मासा राहता हा? लाल मासा बोलतो. लाल मासा. आणि हे काय आहे? पाटी. आणि हे छोटे पापलेट. आपला गिरात बरोबर. आणि हा वाम, पिवळी वाम. आणि ही हा कुठला मासा आहे? हे कोण? हा कुप्पा आहे तो. कुप्पा मासा. एवढा मोठा कुप्पा मासा बघू शकता तुम्ही. हे बघा इथे कोळी लोक जे लग्नात खातात ना, त्यांच्यासाठी आहे हा कुप्पा मासा. किलोवरती किती रुपये किलो आहे? 480 किलो. पहिल्यांदा बघितलं मी ने कुप्पा मासा. बापरे, एवढा मोठा मासा आहे. पहिल्यांदा बघितलं मी कुप्पा. म्हणजे कुप्पा मासा आधी छोटा बघितला, सुरमई सारखा असतो. फायनली आपण आता नाशिक जिल्ह्यामध्ये आलेलो आहे, भगूर या गावी, जिथे वीर दामोदर सावरकर यांचे जन्मभूमी आहे. तिकडेच आपण आलेलो आहे एका राईस मिलमध्ये राईस बघायला. सगळा तुम्हाला सेटअप दाखवते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ओके, आता हे काय दाखवते तुम्ही? इथं कच्चा माल टाकायचा. कच्चा माल ह्याच्यात जातो, म्हणजे जो तांदूळ येतात ना आपल्या शेतामधून ते इथून जातो. याच्यात उचलल्यानंतर डिस्टोनर मध्ये टाकले. हां,
जे स्टोनमध्ये खडा काडी कचरा माती वगैरे सर्व साफ होतं. साफ होणार. त्याच्यानंतर रबर शेलमध्ये येणार. इथे हे आहे रबर शेल. हा वाला. रबर शेलर आहे. हां याच्यात असे रबर असतं. ओके. कसे? हे रबर असतं. याच्यामध्ये पडणार आणि फोडून काढणार तो डायरेक्ट. अच्छा. इथून तो डायरेक्ट सेपरेटवर जाणार मग त्या बाजूला. सेपरेटवरती जाणार. इथून तो माल आहे ना 3 ठिकाणी जातो. 3 ठिकाणी. एक पुन्हा रिटर्न जातो त्याच्यामध्ये. आणि एक फोडायला पुन्हा जातो त्याच्यामध्ये. फोडायला पुन्हा जातो. आणि चांगला माल याच्यात व्हाईटनर. ओके. याच्यामध्ये आपली सिंगल पॉलिश राहते. सिंगल पॉलिश. आणि दुकानात भेटतो तो किती? डबल पॉलिश. तो डबल पॉलिश. डबल पॉलिश. त्याच्यामध्ये काय चव नसते. हो. फक्त दिसायला सुंदर. सुंदर दिसतो. सुंदर दिसतो. याच्यातून त्या बाजूला जाणार. थर्ड वाला. तिसरा. आता इथं तुम्हाला किती प्रमाणात त्याला बनवायचं कसं बनवायचं ते ह्याच्यावर बनतं. म्हणजे किती प्रकारे तो पॉलिश करता येऊ शकतो. तुम्हाला पाहिजे तशी व्हाईट करायचं ठरलं तर व्हाईट बनवतो. याच्यातून वरती चाळणी मग डायरेक्ट चाळणी. ह्याच्यावरती डायरेक्ट या मोठ्या चाळणीत जातो. ओके. याच्यात पूर्ण रोम कणी बारीक वगैरे ती बाजूला निघणार आणि अख्खा तांदूळ आहे ना पुढं ओरिजिनल निघणार. पण जास्त पॉलिश केल्याने काय होतं तांदळाला? जास्त पॉलिश केल्यावर त्याची टेस्ट राहत नाही. हां. आपण थोडक्यात म्हणतो जीवनसत्व हे नाही होऊन जातं. झिरो होऊन जातं. असं राहतं. ओके. म्हणून आपण जास्त पॉलिशवाले तांदूळ खाणं हानिकारक आहे. आम्ही स्वतः इथं ना फक्त घरगुती विक्रीसाठीच ठेवतो. व्यापारी माल देत पण नाही. व्यापारी मालाला कसं कमी भावात लागतो. हो. आणि त्या कमी भावात आपल्याकडे माल नाहीच असा विषय. तर मंडळी आपण बघितलं तांदूळ कशा प्रकारे फॅक्टरीमधून किती स्टेपमधून बाहेर येतो आणि आपल्यावरती डिपेंड आहे की त्याला किती पॉलिश करायचं आहे. पॉलिश केल्याने त्याचे सगळे जीवनसत्व झिरो होऊन जाणार. आपल्याला फक्त चोताच भेटणार ताटामध्ये. म्हणून अनपॉलिश तांदूळ अनपॉलिश डाळी का खाव्या त्याच्यामागचं उदाहरण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे. आपला माल आता इथे आहे. हा बघा. बोला. हे काय? कच्चा माल भात आहे. डायरेक्ट शेतातून जो येतो तो मग आपण जातो मशीनमध्ये टाकतो. एवढं मोठं गोडाऊन आहे. आपण घेतलं हे जे आहेत मिलचे मालक हे सगळं घेतात. आपण पॉलिश करतो ना त्याचा पॉलिश करतो. कोंडा निघतो. ओ हा बघा पूर्ण कोंडा निघालेला आहे त्याचा. हे बघा जे पॉलिश करतो ना आपण त्याचा कोंडा हा इथून खालती येतो मशीनमधून. हे काय ह्याला काय वापरतात? ह्याचं काय होतं पुढे जाऊन? हा कोंडा जनावर वगैरे खातात. म्हणजे मिक्स करून द्यायचं त्यांना. राईस तेल म्हणून पण तयार. राईस तेल म्हणजे राईस ब्रँड ऑइल बोलतात त्याला. ते ह्याचं वापर होतं राईस ब्रँड ऑइल. शिवाय बिस्किट कंपनीला सुद्धा वापरलं जातं. ओके. बिस्किट कंपनीला पण ह्याचा वापर होतो मंडळी आणि त्याच्याने राईस ब्रँड ऑइल बनतं. हे बघा हे पोएट्री फ्रॉम म्हणजे एका तांदळामधून किती सारे घटक भेटतात बघा इथे. हे तूस आहे जे तांदूळ फोडलेला फक्त. हे पोल्ट्रीसाठी वापर होतो याचा. पोएट्रीसाठी पोएट्री फार्मसाठी जातो. खाद्य म्हणून ना कोंबड्यांना? खाद्य म्हणून नाही. खाली कोंबड्या बसण्यासाठी जे असतं ते हे असतं. याच्यात हीट असतं ना. हां हीट असते म्हणून ते बसायला योग्य राहतं. ओके. बापरे तांदळाचं एवढं सगळं होतं आपल्याला माहिती नाही. हा सगळ्या थूसच्या गोण्या भरलेल्या आहेत. या सगळ्या जातात पोएट्री फार्मला जिथे कोंबड्या बसतात. ते हे सगळं लोड होतं आहे टेम्पो. एका थूसमधून काय होतं आहे एका तांदळामुळे. ही माहिती तुम्हाला कोण देणार नाही सोशल मीडियावरती, जे आपल्या चॅनलमधून तुम्हाला आम्ही पोचवतो आहे. नमस्कार मंडळी. कसं वाटलं तुम्हाला ती सगळी माहिती आपण दिलेली आहे कशा प्रकारे तांदूळ साफ होतो शेतातून आल्यावरती. ओके. आणि मिल जी असते ना ती दिवाळीच्या नंतरचा जो सीझन असतो तांदळाचा हे तर तुम्हाला माहितीच असेल. पावसाळ्यामध्ये शेतीचं पीक घेतलं जातं तांदळाचं आणि त्याच्यानंतर ते ऑक्टोबर नंतर शेतातून तांदूळ जे असतात जव
ते बाहेर येतात, म्हणजे झाडून बिडून शेतकरी लोक. आणि मग तो तांदूळ बिना साफ केलेला तर त्या मिलमध्ये जातो आणि मग आपल्या घरामध्ये जो पोचतो माल तो पूर्ण मशीनमधून जाऊन आलेला असतो. तर ही माहिती तर खूप माझ्यासाठी नवीन आहे ही माहिती. वाडा कोलम घेतलाय. हा, आणि आपण जो माल आता विकणार आहे दुकानामध्ये वाडा कोलम आहे, एकदम ओरिजिनल वाडा कोलम आहे. ओरिजिनल वाडा कोलम आहे, अनपॉलिश्ड. ओके, तुम्ही लोक जे पॉलिश तांदूळ खाता ना कधीतरी, तर आता आम्हाला पण हा एक्सपिरियन्स आलाय. जर आम्ही वाडा कोलम कधी घेतलाय, जर तो ओरिजिनल असेल तर त्याचा भात एकदम मस्त होणार. आणि कधी कधी आहे वाडा कोलमच्या नावाखाली दुसराच भात देतात म्हणजे ते दुकानदार. लोकं या तांदळामध्ये दुसरा तांदूळ मिक्स करतात. ओरिजिनल मध्ये दुसरा तांदूळ मिक्स करतात. मग आपल्याला मग आपण विचार करतो, अरे मागचा तांदूळ भरलेला तो जरा चांगला होता, तो जरा टेस्ट होती, आणि आताच्या तांदळाला टेस्ट नाहीये. त्याच्या मागचं कारण आपला माल एकदम प्युअर आहे. आपला माल एकदम प्युअर असणार आहे. फायनली आम्ही आता एका धाब्यावरती जेवायला थांबलेलो आहे. जवळपास आपण कुठे आलेलो आहे आता? आपण वाशिंदला. म्हणजे कुठे पोचलो आपण हर्ष? इतना बडा पॉज आहे. वाशिंदला पोचलेलो आहे आपण. जेवणाची ऑर्डर दिलेली आहे. सकाळी जो आपण नाश्ता केला त्याच्यावरतीच दिवस घालवलेला आहे. ॲज युजल बाईक राईडवरती ते आपण करतो ते सेम आपण इथे फॉलो करतो. सकाळी दाबून नाश्ता करायचा, डायरेक्ट रात्री जेवायचं. रात्रीचं जेवण ऑलमोस्ट आता घरी गेल्या माहिती नाही काय असणार आहे ते. जेवून घेऊया आणि मग घरी पोचल्यावरती डायरेक्ट आपण आता घरी पोचलो. ठीक आहे हर्ष, कसं झालं प्रवास? मस्त आरामात, छान झालं. रोड कुठले खराब होते? वज्रेश्वरीचा रोड खूप खराब होता, बाकी सगळे रोड एक नंबर. हायवे तर आपला एक नंबर झालेला आहे. म्हणजे मुंबई बाहेरचे सगळे रोड चांगलेच आहेत. वरती पहिलं आपल्याला देतात कांदा आणि लिंबू. ठीक आहे, तर कांदा असा हा घ्यायचा, त्याच्यावरती पिळायचा हा लिंबू आणि त्याच्यावरती टाकायचं मीठ. असं कोण कोण करतं मंडळी, नक्की कमेंट करून सांगा. त्यापैकी इकडे आलेली आपली चिकन बिर्याणी, अंडा मसाला आणि रोटी गरम गरम. आपण टेस्ट करूया आता. हे घ्या. हां, भूक लागल्यावरती मंडळी जो घास असतो ना पहिला सुखाचा, असा कांदा ठेवायचा. एक नंबर आहे बाई. जेवणाचा आनंद घेतो आम्ही दोघं जण. तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा. काय खाते? जेवल्याच्या नंतर आईस्क्रीम तर बनताय ना भाई. कसं होतं जेवण? एक नंबर. विदाऊट, म्हणजे मला गरम मसाल्याची अजिबात टेस्ट नाही लागली हर्ष. ठीक होतं, एवढं पण चांगलं नाही, पण ठीक होतं नॉर्मल. काय काय ठिकाणी आपण बाहेर जेवतो ना तर एवढं गरम मसाल्याचा मारा असतो. हा घे घे घे. प्राईसच्या मनाने बरोबर. चला आता आपल्या पुढच्या प्रसाराला लागूया. ऑलरेडी लेट झालेला आपल्याला. कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण बघा. लेट कोणामुळे झालाय? माझ्या म्हणण्यात झालं, रोडमुळे झालाय. रोडमुळे. हां ठीक आहे, चला.